सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। नमस्कार, मी डॉक्टर सुप्रिया सराटे आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते। मित्रमैत्रिणींनो, वसंत पंचमी आली आहे। वसंत पंचमीच्या दिवशी श्री सरस्वती देवीची पूजा केली जाते। लहानपणापासून आपण शाळांमध्ये श्री सरस्वती देवतेची मूर्ती पाहतो, तिचे पूजन करतो, पण बऱ्याच लोकांना अजूनही सरस्वती बद्दल पूर्ण माहिती नाही। सरस्वती कोण आहे, सरस्वती कुणाची मुलगी आहे आणि सरस्वती पूजन का करतात, याबद्दल विशेष माहिती या व्हिडिओमध्ये सांगितली आहे। तेव्हा हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांनाही हे ज्ञान अवगत होईल। मित्रमैत्रिणींनो, या वसंत पंचमीला नक्की आपण सरस्वती पूजन करा। ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क्स मिळतात आणि ज्यांचे अभ्यासात मन लागत नाही, अभ्यास करणे अशक्य आहे असे वाटते, त्यांनी नक्की या वसंत पंचमीच्या दिवशी सरस्वती पूजन करावे। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रमैत्रिणींनो, सरस्वती ही ब्रह्मदेव आणि गायत्री यांची कन्या आहे। वाग्देवी, वागीश्वरी, वाणी, शारदा, भारती, वीणा, पाणी अशी ही तिला नावे आहेत। गती म्हणजे वेग आणि मती म्हणजे बुद्धी। सरस्वती ही बुद्धीला वेग देणारी देवता असल्याने तिला गतिमती असे म्हणतात। यामुळे ब्रह्मा, विष्णू, महेश यांसारख्या देवतांनाही ती पूज्य वाटते। पुराणामध्ये काही ठिकाणी सरस्वतीचा संदर्भ ब्रह्मदेवाची पत्नी तसेच श्री विष्णूंची पत्नी असेही आला आहे, पण ती सरस्वती ही नव्हे। ती सरस्वती म्हणजे विद्येची देवता, श्री गणपतीची पत्नी। सरस्वती ही वर्णाने गोरीपाण असून चतुर्भुज आहे। तिच्या एका हातात पृथ्वीचे प्रतीक शुभ्र कमळ, दुसऱ्या हातात ज्ञानाचे प्रतीक पुस्तक आणि तिसऱ्या हातात एकाग्रतेचे प्रतीक माळ आणि जीवन संगीताचे प्रतीक म्हणून वीणा चौथ्या हातात असते। तिचे हे चार हात हे चार दिशांची प्रतीके आहेत। पांढरा हंस हे तिचे वाहन असून मोर हा तिचा आवडता पक्षी आहे। सरस्वतीचे वास्तव्य स्वर्गात होते, पण ज्ञान हे केवळ तेथेच राहून कसे चालेल असा विचार सरस्वतीचा पिता ब्रह्मदेव यांच्या मनात आला आणि त्यांनी तिला भूतलावर जाऊन तेथे जो माणूस ज्ञानोपासक असेल त्याच्या जिभेच्या टोकावर वास्तव्य कर असे सांगितले। मित्रमैत्रिणींनो, सरस्वती भूतलावर आली। यावेळी सत्ययुग संपून त्रेतायुग सुरू झाले होते। हिंडता हिंडता ती तमसा नदीच्या काठी आली। तेथे तिच्या दृष्टीस वाल्मिकी ऋषी पडले। एका पारध्याने क्रौंच पक्षाच्या जोडीतील नराला बाण मारून ठार केले होते, त्यामुळे पत्नी रडत होती। वाल्मिकी त्या मृत क्रौंच पक्षाची सेवा करीत होते। हे दुःखमय दृश्य पाहून सरस्वतीलाही वाईट वाटले आणि त्या दुःखमय स्थितीचे वर्णन करण्यासाठी तिने वाल्मिकींच्या मुखात प्रवेश केला आणि ती त्यांच्या जीवाग्री स्थानापत्र झाली आणि तत्क्षणीच वाल्मिकींच्या वाणीतून भूतलावरील पहिले महाकाव्य बाहेर पडू लागले। मा निषाद प्रतिष्ठां त्वमगमः शाश्वती समा यत् क्रौंच मिथुनादेक मवधी काममोहितम। आणि पुढे वाल्मिकींच्या हातून रामायण हे महाकाव्य लिहिले गेले आणि त्यामुळे त्यांची आदिकवी म्हणून गणना झाली आणि तेव्हापासून ही देवी ज्ञानोपासकांची स्वामिनी बनली। गुढीपाडवा, विजयादशमी यांसारख्या दिवशी विद्यार्थी तिची पूजा करू लागले। तो जणू त्यांचा एक कुळाचारच झाला।
अश्विनामध्ये जे नवरात्र बसतात ते खरे म्हणजे दुर्गेचे नवरात्र असते, पण शरद ऋतूमुळे त्याला शारदोत्सव म्हणतात. शारदा हे सरस्वतीचेच दुसरे रूप, दुसरे नाव आहे. काश्मीरा म्हणजे सरस्वती. काश्मीरमधील श्रीनगर ते बोलार मार्गावर तिचे ठाणे आहे. अशी ही शारदा, ती अनेकांची कुलदेवता आहे. तिची अनेक नावे आहेत. त्यामुळे कोणी म्हणतात वागीश्वरी आमची कुलदेवता, तर कोणी म्हणतात वाग्देवी आमची कुलदेवता. अशी तिची नावे अनेक, पण मूळ स्वरूप मात्र एकच, आणि ते म्हणजे सरस्वती. मित्रमैत्रिणींनो, आपल्याला ही माहिती कशी वाटली? आपल्यासाठी ही माहिती नवीन असेल तर नक्की कमेंटद्वारे कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत वेळेत पोहोचण्यासाठी आमच्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा. मित्रांनो, आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते.